आमच्या लागी असा चित्राताई वाघ ती भाजपची वेंचणूक ऑब्झर्वर म्हणून गोव्यान आयला. पळोवया आमी ते एक्झॅक्टली भाजपची रणनीती कितें आसा कितें कितें सांगता. म्हाका खबर ना म्हणजे एक्झॅक्टली ती कितें सांगतली की ना, कारण BJP रणनीती वायज भायर उलोवप मारून ना. एक्झॅक्टली पळोवयात कितें. सगळ्यात मोठा म्हणजे आमच्या गोवेकरांच्या म्हणजे त्यातल्या त्यात पणजीकरांच्या दृष्टिकोनातून एक मोठा प्रश्न येतो की पणजीमध्ये नक्की कोण उभा राहणार आणि भाजप कोणाला तिकीट देणार. कारण उत्पल पर्रीकर हे बाईंचे म्हणजे मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव आहेत आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सांगितले की आपण निवडणूक लढवणार. त्याचा फटका बसेल किंवा मग ते निवडून येतील किंवा मग भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून काय. खरं तर याबाबतीत अस्पष्टता खूप आहे. मला अपेक्षित आहे तुमच्याकडून की त्या संदर्भात काही झाली. खरं तर हा प्रश्न माझ्या अखत्यारीतला नाहीच. याच्याबद्दलचा निर्णय हे गोव्याचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख, त्याचबरोबरीने आमचे नेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्रजी फडणवीस आणि त्याच्यानंतर केंद्रीय समिती जी भारतीय जनता पार्टीची गोव्यातच नाही संपूर्ण देशामध्ये ज्या विविध ठिकाणी इलेक्शन्स होतात तिथं नावं गठीत करणं, कोणाला देणं कोणाला न देणं हा त्या ठिकाणी निर्णय होतो. मला वाटतं 16 की 17 तारखेला नावं डिक्लेअर होत आहेत असं कालच मला गोव्यात कळालं आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसामध्ये काय असेल ते चित्र स्पष्ट होईल. सध्या आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे आघाडी होते की कसं वाटतं. आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. या आघाडीच्या प्रयत्नाचे नेतृत्व पवारसाहेब करतात आणि आपण पूर्वी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये होता तर त्यांचं राजकारण तुम्हाला जवळून माहिती आहे. काय वाटतं तुम्हाला की इथे हे आघाडीचे प्रयत्न यशस्वी होतील. नाही, मला नाही वाटत. मी कालपासून गोव्याची माहिती घेते आहे, गोव्यात पाहिली आहे. याच्या आधी राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी मी आले होते 2017 आणि आज 2022. त्यामुळे गोव्यांमध्ये बदल दिसता हे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मी आले इथे बघितले रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर्स, पाणी, हेल्थमध्ये ट्रिमेंडस काम केलेलं आहे. लॉ अँड ऑर्डर अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे गोवेकर हे निश्चित भारतीय जनता पार्टीसोबत राहतील असा मला विश्वास आहे. आणि 10, 15, 20 दिवस, 25 दिवस, महिना, 6 महिने येऊन गोव्यात राहून कोण आपली पाळंमुळं या ठिकाणी करू शकत नाही. त्यासाठी इथं वर्षानुवर्ष काम करायला हवं. गोवेकर आपण गोवा म्हटलं की मौज मजा मस्ती कॅसिनो आणि याच्यातच सगळं बघतो. तसं नाही आहे. गोवा हा अत्यंत कष्टाळू लोकांचं राज्य आहे. आजही 40% लोक हे शेती करतात, विविध कष्टकरी सेक्टरमध्ये काम करतात आणि गोवा फक्त गोव्याचा नाही राहिलं आहे तर या देशामधले जितके राज्य आहेत ते सगळ्या राज्यातली लोक गोव्यात राहतात. म्हणजे एक मिनी इंडिया म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि अशा पद्धतीने गोवा चालू आहे. आणि त्यामुळे गोव्यासाठी जे जे काही करता येईल मग ते भाईंच्या माध्यमातून असेल, आता प्रमोद सावंतजींच्या माध्यमातून असेल, भारतीय जनता पार्टीने 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे एकत्र आल्यानंतर 2-3 पार्ट्या सत्तेसाठी ज्या वेळेला एकत्र येतात त्याचे दुष्परिणाम काय असतात ते आम्ही महाराष्ट्रामध्ये भोगतो आहे. गोवा काही लांब नाही आहे. गोवेकरांना त्याचे पडसाद कळत आहेत आणि म्हणून मला पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमत गोवेकर देतील. पळूया वेंचणूक खूप जवळ आल्या. नक्की किती जाता ते. अनिल पाटील, गोमंतक TV, पणजी, गोवा.